तिकडे रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेवरनं वार पलटवार सुरू आहे। निवडणूक जवळ आल्यावर वैभव नाईक मातोश्रीवरती निष्ठा दाखवतात अशी नितेश राणे यांनी टीका केली आहे। वैभव नाईक अर्धवेळ शिंदेंच्याच घराबाहेर असतात असाही टोला लगावलाय। दरम्यान नारायण राणेंची अजूनही उमेदवारी जाहीर नाही अशी टीका वैभव नाईकांनी केली होती, त्यावर नितेश राणेंनी प्रत्युत्तर दिलंय। एकेकाळी कोकणचे नेते राहिलेले नारायण राणेंची तुम्ही एवढी अवहेलना करू नका। गेले अनेक दिवस आपल्या याद्या जाहीर होत आहेत, त्यामध्ये नारायण राणेंची उमेदवारी अजूनही जाहीर आपण करू शकली नाही। हा तर खरं तर एकेकाळी नेते स्वतःला समजणे राणेंची अवमूल्यन आहे। त्यांना तुम्ही राज्यसभा दिली नाहीत आणि एकेकाळी असलेल्या रवी राणाला प्रवेश घेऊन त्यांना तुम्ही भारतीय जनता पार्टीचं तिकीट दिलं, परंतु राणेंना अजून तुम्ही तिकीट देत नाही। आणि हीच का उद्धव बाळासाहेब ठाकरेंवर टीका सातत्याने करण्याची किंमत त्यांना तुम्ही देत आहात का? की तुम्हाला कळलंय की सर्वेमध्ये नारायण राणे निवडून येत नाहीत किंवा सर्वेमध्ये नारायण राणेंची कोकणातील किंमत किती आहे हे तुम्हाला समजलं की काय? निवडणूक जवळ आल्यावर हे वैभव नाईक मी मातोश्री असल्याचा आव आणतात ना, मातोश्रीवर आपली निष्ठा दाखवतात ना, हे तो तसा विषय नाही। वैभव नाईक अगर सभागृहामध्ये बसण्याची सवय असेल तर, कारण का अर्ध्या वेळेत ते शिंदे साहेबांच्या कॅबिनमध्ये असतात, पण अगर सभागृहामध्ये बसतील तर त्यांना कळतील की 10 प्रश्नामध्ये किमान 4 प्रश्न हे आशिष शेलारांचे कोकणावर असतात। म्हणून आशिष शेलार जी कोकण आणि सिंधुदुर्गाबद्दलची किती आहेत ह्याची सर्टिफिकेट आम्हाला वैभव नाईकांकडून मिळवण्याची गरज नाही।